नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश हिंद केसरी बकासूरबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर उद्याच्या मैदानात पळणार आहे की नाही. आणि परवाचं मी कालच्या व्हिडिओमार्फत सांगितलं होतं 28 तारखेचं नियोजन चालू आहे, पण 1 तारखेला रेठरे धरण मैदानात 100% पळणार आहे असं मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं. तर 28चं नियोजन काय झालं, कसं झालं हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर भावांनो, उद्या देखील जुने जाणतं पारंपरिक मैदान आहे महाराष्ट्र केसरीचं. हे ओपनचं मैदान आहे. तर या मैदानाचं खरं तर नियोजन चालू होतं कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे. तर भावांनो, हे नियोजन झालेलं आहे. म्हणजेच काय, 28 तारखेला उद्या आपल्याला महाराष्ट्र केसरी मैदानात उद्या बकासूर 100% पळताना दिसणार आणि 1 तारखेला देखील रेठरे धरण मैदानात देखील 100% पळताना दिसणार. म्हणजेच काय, लगातार 2 दिवस आपला बकासूर पळणार आहे. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च अशी लगातार 2 दिवस आपल्याला बकासूर पर्वणी देणार आहे. त्याचं पळ बघण्यासाठी एक पैरा नवीन असणार, एक पैरा टॉप असणार आहे. 1 तारखेचा मी तुम्हाला आधीच पैरा सांगितला. 1 तारखेचा पैरा मी अंदाज सांगितला होता, कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या किंवा गजा 4x4 या दोघांपैकी एक पैरा असणार आहे 1 तारखेला रेठरे धरण मैदानात. उद्याच्या मैदानात पैरा माझा अंदाज आहे की नवीनच चेहरा असण्याची शक्यता आहे, कारण की कालपर्यंत नियोजन चालू होतं. याचा अर्थ नियोजन झालंय म्हणजे एक नवीनच चेहरा असू शकतो. उद्याच्या 28 तारखेच्या महाराष्ट्र केसरी मैदानात नवीन चेहरा आपल्याला बकासूर सोबत पळताना दिसणार आहे. आणि 1 तारखेला रेठरे धरण मैदानात चिक्क्या, जास्तीत जास्त चिक्क्या किंवा गजा 4x4. त्यामुळे 2 दिवस येतोय आपला बकासूर गाजवायला. लगातार नेहमीच असं भरपूर वेळा लगातार 2 दिवस आपला बकासूर पळत आलेला आहे आणि लगातार 2-2 दिवस मैदान गाजवत आलेलं आहे. तर बेस्ट ऑफ लक बकेडाऊनला. धन्यवाद.